आमच्या तालुक्याला जो आहे तो त्रास सहन करावा लागतो. आता हे सगळे मुद्दे जी समिती म्हणून तुम्ही घेताय, समोर मांडताय, याच्यासाठी तुम्ही नेमका कशा प्रकारचा डेटा जो आहे तो कलेक्ट केला आहे, तिथल्या नागरिकांशी तुम्ही कशा प्रकारे बोलताय, त्यांचं काय म्हणणं आहे? ज्या वेळेला ही गोष्ट समोर आली तर मुळशी तालुक्यातील जे सुज्ञान पत्रकार आहेत त्यावेळेला त्यांनी त्यांच्या लेखणीतनं असं लिहित आले होते की खरा मुळशी पॅटर्न आहे. उदाहरणार्थ त्याला आपण असं दिलं की आमच्याकडे पृथ्वीराज मोळांसारखा नामवंत पैलवान, बुचड्यांसारखा महाराष्ट्र केसरी आहे, सानिया कंदारेसारखी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, नवनाथ बेगड्यांचा मुलगा हा सेना दलामध्ये वयाच्या 19व्या वर्षी त्या ठिकाणी आहे. जातडी मोठ्या खोऱ्यामधलाच एका एक मामांचं नाव त्याचे 140 मानकर मानकर हे मुळशीतले नामांकित आहेत आणि 140 हॉटेल आहेत त्यांची. नवे तर आमच्याकडं आज जर प्रत्येक गावामध्ये कुस्ती आहे, प्रत्येक गावातल्या संध्याकाळी शेती ठोकला जातो. या पुणे शहराचे जे मंत्री महोदय जे आहेत ना, राज्यमंत्री महोदय मुरलीअण्णा मोहोळ, ही देखील मुळशीचेच आहेत ना, आणि ते पैलवान येतो तालीमकी केली त्यांनी. मी देखील एक नगरकर तालमीचा पैलवानच आहे आणि आमची रग अशी जी आहे ना आमची मुळशीची ती लाल मातीची खूप वेगळी आहे. आणि जेव्हा कुठंतरी आमच्या तालुक्याला असं ताईंनी सांगितलं की बिझनेस कधी येत नाही, मुलांचे लग्न करत नाही, आता तर प्रकार वेगळाच घडला आहे. आमच्याकडे मुलीच नको म्हणतात, तुमच्याकडची मुलगी नको आम्हाला. पण त्याचं रिझन विचारलं आम्ही की का बाबा आमच्याकडच्या मुली कमी करत नाही. मग तुम्ही आमच्याकडचे तर तुमची मुलगी आमच्याकडे आली तर मग आमच्या जमिनी तुम्ही हडप करता. मला असं वाटतंय की हे सगळं जे होतंय ते फक्त एका चित्रपटामुळे होतंय. कारण त्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं की एकच स्लोगन सांगितला, जमीन विकायची नसते तर राखायची असते. पण त्याच्यानंतरनं ज्या गोष्टी सांगितल्या की स्कॉर्पिओवरती शेणाच्या गवऱ्या थापणे, त्यानंतर एकाच त्या युवकाची बहीण दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला जाते, तो जो तो बिल्डर आहे तो तिच्या अंगावरती हात टाकतो. याची जी नालस्ती जी आहे, बदनामी जी आहे ती तिथे दाखवली गेली. आम्ही नाकारत नाही की आमच्याकडे गुंड नाहीत किंवा मग गुन्हेगारी नाही झाली ना, पण त्याच्या मागची पार्श्वभूमिका पाहिलीत का तुम्ही की का तो व्यक्ती जो असेल कोण तो गुंड का झाला, कोणत्या मार्गाला का गेला, त्याच्याशी चौकशी केलीत का? तर केली नाही.